अहो बघा ना मालक, म्या एवढा यश बदलून गेलो, त्यासनी जीवाची भीती घातली, पण त्यांना त्या पोरांच्या सुखापुढं काहीच दिसत नाही. म्हणजे स्वतःची पण काळजी नाही त्यासनी. आणि ती कावेरी, तिने तर मला काठीने हाणलंय. येत आहे, आमच्या लक्षात येत आहे. त्या कावेरीला तर त्या पोरांचा जरा जास्तच पुळका आहे. अतिच जीव जडलाय तिचा त्यांच्यावर. अहो वैना मालक, आणि तो भोजलिंग काका माझ्या बोलण्यात येईल असं वाटत होतं, पण लगेच बाजू पलटली त्यांनी. त्या सगळ्यांचं नातं ना असं वज्रमुठीसारखी घट्ट आहे बघा. आपण देवाच्या किर्तीने एक बरं झालं, त्या कार्ट्यांना अधिकार मिळाला नाही. आणि तो मिळणारही नाही. मालक, येणाऱ्या पौर्णिमेला आणखी एक धर्मसभा आहेच की, आणि त्यात ब्रह्मेश्वर शास्त्रींनी त्या कार्ट्यांना धर्मसभेत येण्याचा मार्ग मोकळा करून दिला आहे. आता सगळे पंडित शास्त्री वेगवेगळ्या ग्रंथाचा अभ्यास करत असतील. दिवसामागून दिवस सरतील, पण शास्त्रात कोणालाही काहीही आधार मिळणार नाही. पण तरीही तू म्हणतोयस म्हणून शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या पंडितांना मी आपल्या बाजूने वळवून घे. मग तर झालं. हा, आई, उठते. आपण स्वयंपाक करत असताना तू कळत नकळत मला जे वचन दिलं होतंस ते जपतेस. हो, मी गेल्यानंतर माझी जागा घेतलीस तू. भावंडांना खाऊ पिऊ घालतेस, त्यांच्यावर जीवापाड प्रेम करतेस, अगदी करत्या स्त्रीसारखं इथून तिथून वावरत असतेस. आई, तू माझ्या सवय असशील ना तर सारे निभावून नेन बघ. मुक्ते, मी तुझ्या श्वासात आहे, मनात आहे, तुझ्या अंतरात आहे. तुला दिसत नसले ना तरी तुझ्या सवयच आहे. रडू नकोस ग बाळा. बाई, पण शापैकी वरदान कोणास ठाऊक. स्त्रीला लवकरच मोठं व्हावं लागतं बघ. तू खरं तर घरातलं शेंडे फळ आहेस. ज्ञानानिवृत्ती हे मोठेच होते, पण तुझं बालपण आधी सरलं. दमछाक होत असेल ना? होते कधी कधी, पण तू माझ्या सवय आहेस ही जाणीव झाली ना की सारा शीण दूर होतो बघ. माझं तुला एक मागणं आहे. एकदा, फक्त एकदा मला तुझ्या मांडीवर निजायचं. निजवशील ना? आणि तीच अंगाई ही गा जी तू माझ्यासाठी नेहमी गायची. ये ग माझं बाळ. तुला अजूनही आठवते का ग अंगाई? लढीवाळे मुक्ताई, तुझ कानी गे गुज सांगे ही रखुमाई. ये चिमुकले तुझ म्या भरल्या डोळा पाती. तुझ साठी घे माई गाते ही अंगाई. तुझ मुक्त म्हणू की वसली ठाई ठाई. मज भासे ऐसी गोकुळची कान्हाई. निज निज बाई गे लढीवाळे मुक्ताई. तुझ कानी घे गुज सांगे
रखुमाई। आई, काय ग बाळा, आईची आठवण आली का? कावेरी, निजव तिला. झोप. भगवद्गीतेत साक्षात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सर्वांना समानतेने जगण्याचा अधिकार आहे. हो, पण अधर्म केलेल्याचे सर्व अधिकार काढून टाकावेत असे ग्रंथामध्ये लिहिलेले आहे. आपल्यासारख्या विद्वानांनीच जर धर्मग्रंथांचे सोयीस्कर अर्थ लावावयास सुरुवात केली तर तो खरा अधर्म ठरेल. मग सापडला का काही शास्त्राधार? फार फार गोड लेकर आहेत. किती निरागस आहेत म्हणून सांग. ते बोलायला लागले की त्यांच्या मुखावाटे साक्षात परमेश्वर बोलतोय असा भास होतो. अगदी खरंय. इतक्या लहान वयात फार सोसलंय त्यांनी, परंतु त्यांची विद्वत्ता पाहून त्या कटू अनुभवांमुळे त्यांच्यात कोणताही आकस निर्माण झालेला दिसत नाही. उलट या विश्वातील सर्व दीनदुबळ्यांविषयी त्यांच्या मनात एक प्रकारची दया भावना निर्माण झाली आहे असं वाटतं. अगदी माझ्या मनातलं बोललात. त्यांना नीट शिक्षण दिलं तर ती मुलं खुलतील, बहरतील, प्रकांड पंडित म्हणून ओळखले जातील, अगदी आपल्यासारखे. आणि म्हणूनच ही विषवल्ली वेळीच छाटायला हवी. एका म्यानात एकच खडक, एका अरण्यात एकच वाघ आणि एका वारुळात एकच नाग. विद्वत्ता म्हणजे प्रसादासारखी सर्वांना वाटायची गोष्ट नव्हे. या मुलांना धर्मसभेत उभं राहण्यासाठी कोणताही शास्त्राधार मिळता कामा नये. आणि तो तसा सापडलाच तर मग काय करायचं हे आपल्या सर्वांना चांगलंच ठाऊक आहे. माझं मत नेमकं याहून उलट आहे. वाटलंच मला. तरीच म्हटलं मी अजूनही मतभेद प्रदर्शित कसा नाही झाला. आपण आपले मत मांडले, आता मलाही माझे मत मांडण्याचा अधिकार मिळायला हवा. अर्थातच, बोला. ती मुलं मोठ्या आशेने न्यायपीठाच्या दारी आली. आळंदीकरांनी त्यांना जो न्याय मिळू दिला नाही तो आपण त्यांना मिळून देऊ ह्या आशेने. शास्त्रीय आशा फार भाबडी असते. आशेला आधार नसतो, परंतु शास्त्राला आधार असतो. पर्यायानं धर्मातील प्रत्येक गोष्टीला आधार असतो. मग मला सांगा केशव शास्त्री, विठ्ठलपंत आणि त्यांच्या पत्नीने देहांत प्रायश्चित्त घेतलं कारण आळंदीच्या न्यायसभेने त्यांना हेच शासन सुनावलं. आपल्या मुलांच्या शिक्षणाचा आणि मुंजेचा मार्ग मोकळा व्हावा म्हणून त्यांनी आत्मत्याग केला. मग आता त्यांना हे अधिकार मिळू नयेत म्हणून आपण कुठले प्रमाण शोधतो आहे आणि का? कारण ती कुलांगार कार्टी आहेत, पापी आहेत ती. ते कसं? समाजाने विठ्ठलपंतांना पापी ठरवलं. ह्या मुलांनी त्यांच्या पोटी जन्म घेतला, त्यात त्यांचं पाप कसं? त्याचा आकस ठेवून ह्या मुलांना शिक्षणाचा अधिकार नाकारणं हा खरा अधर्म आहे. आणि तो आळंदीकरांनी केला. आपणही त्यांच्यावर अन्याय करून संपूर्ण पैठणच्या नावलौकिकाला कलंक लागू देऊ नये. ब्रह्मेश्वर शास्त्री न्याय मार्तंड आहेत.
आपणही त्यांना ह्या मुलांना न्याय मिळवून देण्यास सहाय्य केलेच पाहिजे. झालं मग, ब्रह्मेश्वर शास्त्रींची कीर्ती धुळीस मिळालीच म्हणून समजा. आणि आम्ही तसं कदापि होऊ देणार नाही. आणि शास्त्री, न्याय अन्याय सापेक्ष असतो. तुमच्या दृष्टीने जो अन्याय आहे ना, आमच्या दृष्टीने तोच न्याय आहे. आणि धर्मसभेत देखील तोच न्याय सिद्ध होणार. कारण धर्मसभा ही केवळ एक औपचारिकता आहे. हा भ्रष्टाचार आहे शास्त्री. मी असं होऊ देणार नाही. परमेश्वराने सर्वांना समानतेचा अधिकार दिलेला आहे. मानवी आकसापायी आपण तो का नाकारावा? कारण या भूतलावर मानव राहतो, परमेश्वर नाही. परमेश्वर चराचरात वास्तव्य करतो शास्त्री. असं मग तर तो परमेश्वर तुमच्यात देखील आहेच. आणि तोच परमेश्वर अधर्माला सहाय्य करतो असं म्हणायचं का मग आपण? आता दयेचा प्रपात आवर्ता घ्या. धर्मसभेस केवळ 1 दिवसाचा अवधी राहिलाय. तुमच्या कोणाच्याही करुणाभावामुळे जर त्या मुलांना शुद्धीपत्र मिळण्यास सहाय्य झालं तर मग तुमचाही विठ्ठलपंत कुलकर्णी करण्यास वेळ लागणार नाही. काय झालं? मुक्ते, तुला आठवतंय लहानपणी ज्ञानदादा आणि गुरुदादा आपल्याला एखाद्या श्लोकाचा थेट अर्थ न सांगता आपल्याला शोधायला सांगायचे. आणि मग प्रत्येक प्रश्नाच्या कोड्यामधून थोडा थोडा अर्थ उमगत जायचा. पण त्यातून पुन्हा नवीन कोड विणलं जायचं. आणि मग मनात अस्वस्थता वाढत जायची. पण ती अस्वस्थता हवी हवीशी वाटायची आणि ही नकोशी वाटते, हो ना? हो, ही अस्वस्थता नकोशी वाटते आणि मनातला राग अनावरही होतोय. दादा, आई म्हणायची ना, अरे टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही. अगं पण किती घाव सोसायचे आणि कधीपर्यंत? इकडे ते आळंदीकर विसोबा शास्त्री आणि इकडे ते पैठणकर केशव शास्त्री. ही अशी धर्माच्या नावाखाली स्वतःचं उखळ पांढरं करून घेणारी माणसं आहेत ना, तोपर्यंत आपण आपलं ध्येय गाठायचं तरी कसं ग? कधी कधी असं वाटतं ना, जे वाटतं ते ओठांवर यायलाच पाहिजे, असा काही नियम तर नाहीये ना? तुला आठवतं लहानपणी जेव्हा मला इंद्रायणीत पोहायलाच यायचं नाही तेव्हा तू काय सांगायचास? तू म्हणायचास, मुक्ते संयमाने घे, आज नाही तर उद्या पाण्यात पडायचंच आहे. आणि तेव्हा तू म्हणायचीस, दादा उद्या नाही, मला आजच पाण्यात पडायचंय. काही वाक्य आपण किती नकळत बोलून जातो, पण त्याचे संदर्भ कालांतराने उमगतात. तसाच या कठीण परिस्थितीचा संदर्भही कालांतराने उमगेल. ते अगं कुठे शिकलीस हे सारं? आईकडून. आई माझ्या स्वप्नात येऊन माझ्यासाठी अंगाई गाऊन गेली. तिच्या केवळ असण्यातूनच खूप काही मिळालं. आई तुझ्यासाठी अंगाई गायली? ती माझ्या स्वप्नात का नाही आली ग? का नाही गायली माझ्यासाठी अंगाई? आताशा मला भीती वाटायला लागली ग. आपल्या मनातली आईची स्मृती धुसर नाही ना का होणार? स्मृती रूपाची विरते,
आत्म्याची नव्हे. आणि तू कशाला काळजी करतोस? मी आहे ना, मी गाईन तुझ्यासाठी अंगाई. ज्ञाना, बाळा, काय झालं? विचारांचं वादळ थांबवायचं असेल तर ते दुसऱ्यासमोर मांडावं. कित्येकदा विचारांनी जे साधत नाही ते संवादाने साधत. ब्रह्मेश्वर शास्त्री येत्या पौर्णिमेच्या धर्मसभेत आम्हाला शुद्धीपत्र मिळणार की नाही याचा निवाडा करतील. धर्मसभा उद्या आहे. आम्हाला जर शुद्धीपत्र मिळालं नाही तर आमच्या मुंजी होणार नाहीत. आम्हाला ज्ञानार्जनाचा अधिकार मिळणार नाही. त्यामुळे उद्याच्या धर्मसभेत काय बोलावं हे कळत नाहीये. तुझी अस्वस्थता मी समजू शकतो. तू निवृत्तीकडे बोल, त्यामुळे तुझं मन शांत होईल आणि तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरेही मिळतील. तोही विचार आला माझ्या मनात. गुरुदादा माझ्या सवे आहेच, असणारच आहे. पण गुरुदादाला या सगळ्याच्या पलीकडची अवस्था प्राप्त झाली आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरूनच मला चालायचंय. पण मुक्ता आणि सोपान त्यांचं काय? त्यांना काय उत्तर द्यायचं? त्यांची आशा मावळताना पाहण्यासारखी दुसरी वेदना नाही. इतके दिवस त्यांनी पोटाची भूक सोसली, पण ज्ञानाची भूकही भागणार नाही का? हे सारे विचार घोळतायत मनात काका. ज्ञाना, मला आत्ता तुझ्या लहानपणीची आठवण आली. लहानपणी सुद्धा तू सतत कसला तरी शोध घेत असायचास. तुझ्या मनात अनेक प्रश्न रचत जायचे तुझ्या नकळत. अर्थात त्यावेळी ते प्रश्न वेगळे असायचे. हे आभाळ म्हणजे नक्की काय असतं? हा सूर्य पूर्वेलाच का उगवतो? असंच आणि परच काही. आणि मग तुझ्या मनातले हे प्रश्न वाढत गेले की तू अस्वस्थ होत जायचंस. मग विठ्ठलपंत तुला बाजूला बसवायचं, गोष्ट सांगायची. त्यामुळे तुझी अस्वस्थता काहीशी कमी व्हायची. मी तुला तशीच गोष्ट सांगणार, त्यामुळे तुझी अस्वस्थता काहीशी कमी होईल. मी आणि पंत असेच तीर्थाटनाला गोदातीरी राहिलो होतो. गोदामहीच्या तीरावर ध्यानस्थ बसलो होतो. पंत, पंत, क्षमा करा मला. मी तुमचं ध्यानभंग केलं. पण मघापासून त्या पशुच्या अंबरण्याचा आर्त स्वर कानी येतोय. मन अगदी अस्वस्थ झालंय हो. त्याला काहीतरी वेदना होत असणार म्हणून तो असा कळवळतोय. त्याची वेदना कमी व्हावी यासाठीच त्या पांडुरंगा चरणी प्रार्थना करीत होतो. तितक्यात तुम्ही हाक दिलीच. तुमचं खरंय. आपण जाऊन बघायला हवं. हो, चल. ह्या रेड्याचा मालक बाहेर गावी गेलेला दिसतोय. नाहीतर कोणी कशाला उगीच मुक्या जीवांशी असं वागेल. यांच्याकडे पाहिलं की वाटतं किती सुखी जीव आहे आपला.
मनातल्या भावभावना व्यक्त करता येणं हे मनुष्य जीवाला मिळालेलं मोठं वरदान आहे, नाही? परंतु अनेक वेळा हेच वरदान आपल्या स्वभावामुळे आपलंच वैरी बनतं आणि माया तळाशी राहते आणि सर्वांगात क्रोध घर करून राहतो. खरंय तुमचं म्हणणं, पण यांना यांच्या मनातल्या भावनाच काही, पण वेदनाही व्यक्त करता येत नाहीत, याचं दुःख वाटतं. कोण म्हणतं यांना व्यक्त होता येत नाही? यांच्या इतकं सुंदर तर आपल्यालाही कधी व्यक्त होता येत नाही. ते कसे? मनीचा भाव साचे नयनी. भुकेनं व्याकुळ झालेले त्याचे डोळेच सारं काही सांगून जात आहेत. ओ, ओ, ओ. कोण, कुठलं तुम्ही आणि याला चारा काय टाकताय? अहो, हा रेडा भुकेने कळवळत होता. या बघा, तुम्ही मला काय बी शिकवू नका. आपल्या पोराला कसा सरळ करायचा ना, ते त्याच्या आई बापाला बराबर माहित असतं. हा, तुम्ही या रेड्याचे मालक? वय म्याच मालक आहे याचा. अहो, पर हा लई वडाल झालाय. कुणाच्या बी वावरात घुसतो, कुणाचं बी पीक खातो. म्हणून त्याला 2 दिवस उपाशी ठेवायचा ठरवलाय. आणि आता 2 दिवस उपाशी ठेवल्यावर त्याला काय बी होणार नाही. हा, परंतु जीव तर कळवळतोच ना. वय ना, जरा 2 दिवस उपाशी काढलं की अंगातला माज उतरल आणि येईल वटणीवर. शिक्षा झाल्याशिवाय पोर वटणीवर येत नाही, हे मला माझ्या पोरापासून चांगलं गवलं आहे. नाही, तुम्ही म्हणताय तसं शिक्षा करण्याने माणूस असो किंवा पशु वटणीवर येतीलही. परंतु ती शिक्षा भोगत असताना ते स्वतःची चूकच विसरून जातील. त्याचं काय? शिक्षा करणाऱ्याचा स्वाभिमान सुखावतो आणि शिक्षा भोगणाऱ्याचा अहंकार. आणि एकदा मनाला अहंकाराचा स्पर्श झाला की मग आत्मपरीक्षणाचा मार्ग खुंटतो. आणि मग पशु असो वा माणूस, चुकीच्या मुळाशी न जाता ती चूक पुन्हा पुन्हा करण्यास प्रवृत्त होतो. क्रोधावरचा एकच उपाय आहे, प्रेम, माया. याच्या अशा वागण्यामागे काहीतरी कारण असेलच ना. काहीतरी दुखत असेल, खूपत असेल, म्हणून तो अशा पद्धतीने स्वतःचं दुःख, स्वतःच्या भावना व्यक्त करीत असेल. पण मग अशा वेळी त्याला शिक्षा करायची का त्याला समजून घ्यायचं? आई बापांनी आपल्या मुलांच्या वेदना समजून घ्यायच्या नाहीत तर कुणी घ्यायच्या? चुकलं माझं, मला क्षमा करा. मी असं नग होतं त्याच्या संग वागाया. म्हणजे त्याच्यावर जीव हाय माझा, पण त्याच्या अशा वागण्यानं म्याच सैरभैर झालो आणि म्हणून असं वागलो. मला क्षमा करा. अहो, तुम्हाला तुमची चूक उमगली ना, मग झालं तर. चूक क्षमेने नाही, कृतीने सुधारता येते. बाबा त्यांच्या कृतीतून एखादी शिकवण सहज शिकवून जायचे. काका, सर्वानुभूती ईश्वर आहे हेच खरं. बाबांनी त्या रेड्याची भूक भागवली. आता उद्याच्या धर्मसभेत आम्हाला शुद्धीपत्र मिळालं की आमची ज्ञानाची ही भूक भागेल. जय डोलेश्वर. जय डोलेश्वर. आळंदीहून आलेल्या या ज्ञानेश्वर, निवृत्ती आदी भावंडांची समस्या आपण मागील धर्मसभेत ऐकली. त्याकरिता आज धर्मसभेत चर्चा होईल. विनायक शास्त्री, आम्ही त्या संदर्भात अभ्यास आणि संशोधनाचा आदेश दिला होता. हो, त्याचा वृत्तांत विदित करावा. धर्माचार्य आतापर्यंत रामेश्वर शास्त्री, कृष्णेश्वर शास्त्री, महादेव शास्त्री, नागेश्वर शास्त्री आणि अनेक महापंडितांनी आपला अध्ययन वृत्तांत धर्मसभेकडे दिला होता. हा त्याचा वृत्तांत.
धर्माचार्य, आपण आपला अंतिम निर्णय देण्यापूर्वी मला या सभेसमोर एक महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे. या मुलांनी विनाकारण गेला अर्धा मास उगाचच पैठण मधील सर्व विद्वज्जनांना वेठीस धरले आहे. मुळात यांना असा न्याय मागण्याचा कोणताही अधिकार नाही आणि म्हणूनच श्रीकृष्णाने सोप्या भाषेत भागवतात दिलेले मी प्रमाण इथे देऊ इच्छितो. क्वचित निवर्तते भद्रात, क्वचित चरती तत्पुनः, प्रायश्चित्त मतो पार्थ मन्ये कुंजर शौचवत. अर्थात प्रायश्चित्त घेणारा माणूस पापापासून मुक्त होतो, पण तरीही तो पुन्हा पाप करतोच. जसे हत्तीला कितीही अंघोळ घाला, पण तो स्वतःच्या अंगावर धूळ उडवून घेणारच. शांत दिलाय. धर्माचार्य, यावर मला काही बोलायचंय. तुमचे बोलून झाले मागच्या धर्मसभेत. आता फक्त ऐकणे हेच तुमचे कर्तव्य. आपली ही अशीच आज्ञा आहे का धर्माचार्य? नाही. जोवर धर्मपीठ आपला निर्णय देत नाही तोवर तुम्ही प्रतिवाद करू शकता. महानुभाव केशव शास्त्रींनी श्रीकृष्णाच्या वचनाचा आधार घेतला, पण त्यानेच तर गीतेच्या 3ऱ्या अध्यायातील 32व्या श्लोकात म्हटलंय, येत्वेद अभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम, सर्व ज्ञान विमूढा तान विद्धी नष्टा चेतसा. म्हणजेच सर्व कर्म श्रद्धापूर्वक त्या भगवंताला अर्पण करावीत. तसं केलं असता मनुष्य सर्व कर्मबंधनातून मुक्त होतो. मात्र जे मत्सरी लोक भगवंताच्या या मताचं अनुसरण करत नाहीत, ते साऱ्या ज्ञानाविषयी मूढ, अविवेकी आणि नष्ट होणारे आहेत असं समजावं. केशव शास्त्री, न खलु वयस्ते जसो हेतु, मुलांना लहान समजू नका. वय हे पराक्रमाचं मोजमाप नसतं. हा काय अनर्थ आहे धर्माचार्य? माझ्यासारख्या वेद विद्या पारंगत असलेल्या विद्वानाशी प्रतिवाद करणारा हा पोरटा आहे तरी कोण? नाहम विप्रो न च नरपती, नापि वैश्यो न शूद्रो, नाहम वर्णी न च गृहपती, ना वनस्थो यतिर्वा, किंतु प्रोद्यत निखिल परमानंद पूर्णामृताब्धे गोपीर्भर्तुः पदकमलयोः दास दासानुदासः. म्हणजेच मी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यापैकी कुणीही नाही. मी ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यासी यापैकीही कोणी नाही. मी आहे तो केवळ निखिल परमानंद स्वरूप, गोपाल कृष्णांच्या चरणांच्या दासांच्या दासांचा दास. विठ्ठल पंतांनी काय अध्ययन करून घेतलंय मुलांचं. आज त्यांचं हे तेज पाहायला पंत हवे होते. वृथा शब्दांचे खेळ करू नकोस हे पोरट्या. आधीच पापाची उत्पत्ती वर हा उद्दामपणा. क्षमा करा महानुभाव.
पण आमचे आई वडील पापी नव्हते. मुळात पाप या शब्दाचा अर्थच पहा. सर्वांचं धर्मज्ञान देऊन त्याचं पालन करणारे वेद म्हणजे पा, आणि त्याचं अविवेकानं खंडन करणारा पाखंडी म्हणजे पापी, असं नारदीय भक्ती सूत्रात म्हटलंय. आमचे आई वडील तर धर्माला घाबरणारे होते. रामकृष्ण हरी. देहत्याग करा असं धर्मानं सांगितल्यावर त्यांनी निमूटपणे देहत्याग केला. तर आम्हाला ज्ञानार्जनाचा, शिक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून पण त्याचा उपयोग होताना दिसत मात्र नाहीये. म्हणजे तू आमच्या धर्मसभेवरही शंकेचे प्रश्नचिन्ह लावतोस. नाही, मला अल्पमतीला काही प्रश्न पडले, किमान पक्षी त्याची तरी उत्तरं मिळावीत. अवश्य विचार हो, प्रश्न विचार. पुराण आपण ग्राह्य धरू शकतो. अर्थातच. मग पद्मपुराणात हरिभक्तीविषयी जे म्हटलंय ते योग्य आहे? 100% योग्य आहे. मग त्यात असं म्हटलंय, यत्र यत्र कुले चैव भवति वैष्णवः कुलम तस्य तदा पापैः युक्तम तन्मोक्षगामी वै. ज्या कुळामध्ये एक जरी वैष्णव जन्माला येतो ते कुळ पापमुक्त होतं. आमच्या वडिलांनी तर आम्हाला हरिभक्तीच शिकवली, मग आमचं कुळ पापी कसं ठरेल? केशव शास्त्री, द्या द्या उत्तर द्या. खूप छान प्रश्न विचारलाय मुलाने. हा वृथा वितंडवाद आहे धर्माचार्य. या पोरट्यांचं ऐकून तुम्ही देखील माझी थट्टा करताय. नाही नाही केशव शास्त्री, आम्ही आपली थट्टा नाही करत आहोत. मुलं विलक्षण आहेत. त्यांनी मुळातच अध्ययन केलेलं आहे. पण धर्माचार्य हेच तर पातक नाही का? संस्कारहीन असून अध्ययन असे कसे चालेल? मग मला सांगा, एखाद्या पशुने अध्ययन केले तर त्यात मग वाईट कसे? बोला बोला, सांगा आता. तुमचं म्हणणं योग्य आहे केशव शास्त्री. बरं का मुलांनो, आम्ही सगळं ऐकलं. आमच्याकडे हा सर्व शास्त्री विद्वानांचा वृत्तांतही आलाय. तुमच्या सर्व समस्येचा सर्व पंडितांनी मानवतेने विचार केला. म्हणून तुम्हाला गती देण्यासाठी संशोधनही केलं. ते पहा, वृद्ध पराशर, प्रायश्चित तेंदू शेखर, याज्ञवल्क्य स्मृती, मिताक्षरा, यमस्मृती, संवर्धन, देवल, काय काय म्हणून नाही पाहिलं, पण शास्त्राधार कुठेही सापडत नाही. संन्यासाच्या मुलाची मुंज करण्यास धर्मशास्त्रात कोणीही कोणताही विधी सांगितलेला नाही. म्हणून तुमच्या मुंजीस धर्मशास्त्राची आज्ञा नाही. प्रायश्चित्तानं सुद्धा तुम्हाला पावन करून घेता येणार नाही. मग आम्हाला गती काय? आमच्या शिक्षणाचं काय? विनाकारण बळी गेलेल्या आमच्या माता पितरांचं काय? आमच्याकडे शास्त्राधार नाही, त्यामुळे आम्ही तुमची काहीही मदत करू शकत नाही. तुम्ही आहात तसेच तुम्हाला राहावे लागेल. कारण असे उदाहरण कधीही घडले नाही.
शास्त्रात रूढी बली असी, हे वचन ओलांडून जाण्याचं सामर्थ्य आता स्मृतिकारामध्ये असेल पुराण काळात, पण आता ते आम्हामध्ये नाही. मी एवढंच सांगेन की अनन्य भावानं भगवान कृष्णाला शरण जा, ब्रह्मचर्याचं पालन करा, त्याच्या भक्तिभावात लीन व्हा आणि जीवनाचं मार्गक्रमण करा. तुम्ही शुद्ध व्हाल. हेच तुमचं ज्ञान? तुमच्या साऱ्या शास्त्रांमध्ये हे असंच सांगितलंय का? अगे कार्टे, शास्त्रकारांच्या वेळी ही असली भानगडच उद्भवली नव्हती. मग शास्त्र काय डोंबल्याचं लिहिणार? मग धर्माचार्य आपल्या निर्णयालाही शास्त्राधार नाही. आमच्या मार्दवाचा चुकीचा अर्थ लावू नकोस मुला. आम्ही जो निर्णय घेतलाय तो धर्मपीठाच्या सारासार विचारांचा निर्णय आहे. मला तसं वाटत नाही. धर्माचार्यांनी सारासार विचार करून घेतलेला निर्णय हा धर्माची थोरवी वाढवणारा हवा. परिस्थितीप्रमाणे धर्माची बंधनं सैल करून आणि योग्य वेळी त्यात बदल करून धर्म मार्तंडांनी धर्माची थोरवी वेळोवेळी वाढवलीये. तुम्ही संन्यासाची पोरं, तुम्हाला काहीही गती नाही, हे ऐकायला इतक्या दूरवर आलो. पैठणचं हे भारतवर्षात प्रसिद्ध असलेलं धर्मपीठ हेच सांगून आम्हा 4 पोरक्या लेकरांची हत्या करणार. सांगा. आता मात्र तू मर्यादा ओलांडतोयस मुला. आम्ही तुला दंड देत नाही म्हणून तू वाटेल ते बोलशील ते सहन केलं जाणार नाही. दंड देणारच असाल तर मग खरंच दंड तरी द्या. अपमानित होऊन जगण्यापेक्षा एकदाच सगळ्याचा अंत होऊ द्या. पण अधिकाराच्या आडून स्वतःचं अज्ञान झाकण्याचा प्रयत्न करू नका. द्या, दंड द्या. आम्ही तो दंड स्वीकारायला तयार आहोत. आम्ही आपल्या समोर सादर नतमस्तक आहोत. असा अन्यायकारक दंड स्वीकारण्यासाठी. इतिहासात हे नोंदलं जाऊ दे की पैठणच्या धर्मपीठात अधर्म झाला. ए पोरट्या, साक्षात धर्माचार्यांचा अपमान करतोस. काही लज्जा नाही तुला? कुठल्या ज्ञानाच्या गमजा मारतोस एवढ्या? माणूस धर्माचं ज्ञान. धर्माचार्यांनीच आम्हाला श्रीकृष्णाची भक्ती करायला सांगितलीये ना. मग कृष्णानेच उद्धवाला सांगितलंय, सुग्रीवो हनुमान वृक्षो गजो गृधो वणिक्पथः व्याध कुब्जा व्रजे गोप्यो यज्ञपत्न्यस्तथापरी तेनाधित श्रुतिगणा नोपासित महत्तमः अव्रता तप्त तपसः सत्संगात मामुपागतः केवलेन हि भावेन गोप्यो गावो नगा मृगः येन्ये मूढ धियो नागः सिद्धमामी युरंजसा. म्हणजेच हे उद्धवा, सुग्रीव, हनुमान
जांबुवंत, जटायू, तुलाधार वैश्य, गजेंद्र, व्याध, कुब्जा, गोपी, यज्ञपत्न्या आणि असे इतरही अनेक उद्धरून गेले. यापैकी कोणीच वेदाचं अध्ययन केलं नव्हतं, व्रत तपश्चर्या केली नव्हती, ज्येष्ठांची सेवाही केली नव्हती. भगवंताविषयीच्या प्रेम भावनेने गोपी, वृक्ष, पक्षी आणि इतर साधे प्राणी भगवंत स्वरूपाला प्राप्त झाले. म्हणजे तुला नेमकं म्हणायचंय तरी काय? माझा प्रश्न अतिशय सोपा आहे. सर्वानुभूती ईश्वर आहे, सर्व भूतात एकच आत्मा आहे. हा श्रीकृष्णाने गीतेत सांगितलेला माणूस धर्म तरी आपल्याला मान्य आहे का? धारिष्ट्य पहा यांचे. कोण कुठून आलेत ही मुलं आणि नावं तरी काय यांची? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. काय रे ज्ञानदेवा, कुठल्या ज्ञानाचा देव तू? हा? हरी सर्वत्र आहे, हेच ते ज्ञान. सर्वत्र? होय, सर्वत्र. प्रमाण? प्रमाण भक्त प्रल्हादाची कथा. राक्षसराज हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारलं तेव्हा त्यानेही हेच उत्तर दिलं. प्रमाण शोधायला हिरण्यकश्यपूने खांब फोडला तेव्हा प्रत्यक्ष भगवान नृसिंहांनी त्याचा वध केला. मला वाटतं एवढं प्रमाण पुरेसं आहे. वा 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 वा, या कारट्याचे ज्ञान ऐका. या मूर्खाला वाटते की आम्ही अज्ञानी. तो बघ रेडा. अरे तुझ्या रेड्याचं नाव काय? बघितलंस त्या रेड्याचं नावही ज्ञान आहे आणि तुझं नावही ज्ञाना. मग तुम्हा दोघांचाही आत्मा एकच आहे का रे? होय, त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे. एकच आत्मा सर्व रूपांनी नटलाय. असं मग बघ आता मी काय करतो ते. बघच. काठी दे, काठी दे इकडे. हो मारू नका त्याला, दे ना. हो मारू नका त्याला.